मित्रांनो, फायनली धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे। तुम्ही जर धान उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला जर धानाचं जे बोनस आहे त्याची प्रतीक्षा लागलेली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच असणार आहे। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे कृषी मंडळ YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला विचारू शकता। इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर धान उत्पादन जे जिल्हे करतात त्याच्यापैकी आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत 2-3 जिल्हे, ते म्हणजे नागपूर, त्यानंतर भंडारा आणि त्यानंतर चंद्रपूर, या 2-3 जिल्ह्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। त्याच्यामध्ये मित्रांनो, सर्वात अगोदर आपण नागपूर जिल्ह्याविषयी माहिती घेऊया। त्याच्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील जे धान उत्पादक शेतकरी आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 44,842 शेतकरी हे धान उत्पादनाची नोंदणी केलेली आहे। त्याच्यापैकी मित्रांनो 20,000 प्रति हेक्टरी हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार होते। म्हणजे 2.5 एकरला तुम्हाला 20 ते 40,000 रुपये 1 हेक्टरच्या मर्यादेत तुम्हाला ही रक्कम वितरित होणार होती। परंतु मित्रांनो, अद्यापही ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाली नाही। तर एकंदरीत बघायचं झालं, याच्या अगोदर सुद्धा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली होती की बाबा धान उत्पादन जे शेतकरी आहे त्याच्यामध्ये थोडेसे घोळ समोर आलेले आहेत। जे धान उत्पादन करत नाहीत शेतकरी त्यांनी सुद्धा आपले डॉक्युमेंट वगैरे जे धान उत्पादन जे हे आहे केंद्र आहे तिथे जाऊन नोंदणी केलेली आहे आणि तिथे आपले डॉक्युमेंट वगैरे दिलेले आहेत। त्यात मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये असे प्रकार सुद्धा घडलेले आहेत की आम्ही तुम्हाला धानाचं बोनस काढून देतो, आम्हाला तुमचे डॉक्युमेंट द्या, पासबुक द्या, आधार द्या, वगैरे वगैरे, सातबारा वगैरे द्या, आम्ही तुम्हाला धान जे बोनस आहे ते देतो आणि थोडासा हिस्सा आम्हाला पण द्या। अशा बऱ्याच गोष्टी या काही जिल्ह्यातून सुद्धा समोर आलेल्या आहेत। तर धान विकण्यासाठी जवळपास जिल्ह्यातील 44,342 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पणन मंडळाकडे नोंदणी केलेली होती। तर नागपूर जिल्ह्यातील जवळपास 2,500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळाकडे ऑनलाईन नोंदणी करत आवश्यक ते कागदपत्रे दिली होती। आता त्यांना ही प्रतीक्षा सुद्धा लागलेली आहे। तर प्रति क्विंटली आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की प्रति क्विंटली 700 रुपये या पद्धतीच्या रक्कम वितरित होऊ शकतात। त्या पद्धतीने मित्रांनो, पूर्वी प्रति क्विंटली दिला जाणारा बोनस यावेळी प्रति हेक्टरीप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत जवळपास 20 ते 40,000 रुपये या पद्धतीने देण्यात येणार आहे। तर या अनुषंगाने पहिले अगोदर काय सांगण्यात आलं होतं, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित होईल असं सांगण्यात येत होतं। आता आपण बघितलं होतं की 12 मेच्या अगोदर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल। हे देखील आता कालपूर्वची ताजी न्यूज आहे। तर सर्वात अगोदर मित्रांनो, अगोदर म्हणण्यात आलं होतं की एप्रिलच्या फर्स्ट आठवड्यात, पहिल्या आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल, परंतु अद्यापही ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेली नव्हती। त्यानंतर मित्रांनो, मे महिन्याचा जे पहिला आठवडा आहे म्हणजे 12 मे पर्यंत हे धान उत्पादन जे शेतकरी करतात त्यांचं जे बोनस आहे ते 12 मे पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल असे देखील सांगण्यात आले होते। परंतु मेचा दुसरा आठवडा सुद्धा लागलेला आहे, अद्यापही ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेली नाही। त्यानंतर मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यातील सुद्धा बरेच शेतकरी या धान बोनसच्या प्रतीक्षेत होते। परंतु धान बोनस योजनेत चंद्रपूर जिल्ह्यात आता आपण व्हिडिओमध्ये सांगितलं की धान योजनेत बऱ्याच जिल्ह्यामध्ये घोळ सुद्धा झालेले आहे। त्यातला चंद्रपूर जिल्ह्यात सेम कंडिशन झालेली आहे मित्रांनो। चंद्रपूर जिल्ह्यातील जे धान उत्पादन काही शेतकरी करत नाहीत त्यांनी सुद्धा आपले डॉक्युमेंट वगैरे जे धान उत्पादनचे म्हणजे धानाची जी नोंदणी करतो आपण त्या केंद्रावर जाऊन आपले डॉक्युमेंट सबमिट केले आणि थोडासा हिस्सा आम्हाला पण द्या, आम्ही तुमचे हे बोनस काढून देतो वगैरे, अशा गोष्टी चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात घडलेल्या आहेत। तर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा जे धान उत्पादन करतात ते शेतकरी सुद्धा जेन्युइन शेतकरी आहेत ते सुद्धा या धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत होते। भंडारा जिल्ह्यातून सुद्धा बरेच धान उत्पादक शेतकरी आहेत, त्याच्यामध्ये 1,110 शेतकऱ्यांनी जे धान उत्पादनाची जी नोंदणी केली होती त्याच्यापैकीच मित्रांनो त्यांच्यासाठी भंडारा जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 10 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजे 10 कोटींचं जे बोनस आहे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेलं आहे। आता एकंदरीत बघूया मित्रांनो, हे निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत वितरित होईल। तर कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार 20 मे नंतर हे निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहेत। म्हणजे 20 मे ते 1 जूनच्या दरम्यान हे निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर, आपण फक्त या 3 जिल्ह्याविषयी माहिती घेतो, त्याच्यातलं चंद्रपूर जिल्ह्याचं जे घोळ समोर आलेले आहे ते रिसॉल्व्ह झाल्याच्या नंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकते। परंतु भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 20 मे ते 1 जूनच्या दरम्यान ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकते असं देखील कृषी विभागाने स्पष्ट केलेलं आहे। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, आता पीक विम्याची प्रतीक्षा संपली आणि काही शेतकरी धान उत्पादन जे शेतकरी करतात त्यांनी धान बोनसच्या प्रतीक्षेत लागले होते त्यांच्यासाठी सुद्धा ही दिलासादायक बातमी ठरणार आहे। खरीपाच्या पेरणीपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशी आज देखील दिसून येत आहे। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।